नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. पार्थ आता जीवाला सांगतो की अरे मला ऑफिसला जायचं आहे, पण मात्र काव्याला बरं वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला कसं जावं समजत नाहीये. माझी मीटिंग महत्वाची आहे. तर जीवा पार्थला म्हणतो की मग तुझं काय म्हणणं आहे की मी काव्य तिथे थांबून तिची काळजी घेऊ का? तर पार्थ म्हणतो की हो, कारण नंदिनी घरी नाहीये, त्यामुळे तिच्याजवळ कोणतरी पाहिजे. पण तुला चांगलंच माहिती आहे की घरामध्ये आता रम्या आणि वसू आत्याला तर मी काही सांगू शकत नाही. माझा सर्वाधिक विश्वास तुझ्यावर आहे, त्यामुळे मी ही जबाबदारी तुला देतो. त्यानंतर आता पार्थ ऑफिसला निघून जात होते. इकडे जीवा आता काव्याच्या रूममध्ये त्याला नकळतपणे यावंच लागतं. तर जीवाला बघताच आता काव्या खूप रागावत्याने बोलू लागते की तू माझ्या रूममध्ये काय करतोयस? तर जीवाही रागात म्हणतोय की मी काय तुला इथे बघायला नाही आलोय. पार्थ दादाने मला तुझी जबाबदारी दिली आहे. मला उगाच तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. तुला काय हवं असेल तर मला सांग, मी तुला देईल. तर आता जीवाची अशी काळजी घेताना बघून काव्या त्याच्याकडे बघतच राहते. तर काव्याचं डोकं खूप दुखत असल्यामुळे जीवा ते स्वतःच्या हाताने दाबून देते. त्याच वेळी तिथे नंदिनी येते आणि ती जीवाचं हे नवीन रूप बघते. नंदिनी म्हणते की जीवा किती चांगले आहेत, सगळ्यांची खूप काळजी घेतात. पण मित्रांनो, आता नंदिनी समोर जेव्हा या दोघांचं सत्य येईल तेव्हा काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे.